कमी खर्चात, कमी जागेत आणि कमी पैशात सुरू होणारा एकमेव व्यवसाय म्हणजे शेळीपालन. शेती नसतानाही आपण शेळीपालन हा व्यवसाय करून याच्यामधून चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर आपण चर्चा करणार आहोत आज की शेळीपालन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात छोटा आणि कमी पैशामध्ये सुरू होणारा व्यवसाय एकमेव म्हणजे शेळीपालन आहे. शेळीपालन हा व्यवसाय तुम्ही कमी खर्चामध्ये, कमी पैशामध्ये आणि कमी जागेमध्ये सुरू होणारा व्यवसाय आहे. कमीत कमी 5,000पासून एक पाट घेऊन आपण शेळीपालन सुरू करू शकता. त्याच्यानंतर जागा पण कमी लागते. जागा थोडी जरी असली तर आपण त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकतो. आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण शेळीपालन नक्कीच करायला पाहिजे. आपल्याकडे जर 1 एकर शेती असेल तर 4-5 शेळ्या, 10 शेळ्या सांभाळून आपण शेतीबरोबर शेळीपालन करू शकता. शेती बघून शेळीपालन करणं म्हणजे एवढं काही अवघड नाही आहे. कारण की शेळीपालनाला जास्त वेळ द्यायची गरज नाही तुम्हाला. शेळीपालन तुम्ही शेती करून पण करू शकता. आज बरेच काही शेळीपालक बांधव आहेत, ते शेती करून शेळीपालन करत आहेत. कारण की शेळ्यांना खुराक चारा व्यवस्थित असला तर दुसरे कुठलीही गरज नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, शेळीपालन म्हणजे शेतकऱ्याचं एक ATM आहे खरं सांगायला गेलं तर. कारण की एक वेळेस तुमचं ATM बंद पडू शकतं. पण शेळीपालन असं आहे, ज्यावेळेस तुम्हाला पैशाची अडचण पडेल त्यावेळेस तुम्ही बोकडाच्या कानाला धरून, शेळीच्या कानाला धरून ती व्यापाऱ्याला विकून ताबडतोब पैसा वसूल करू शकता. हा म्हणजे चालतं फिरतं शेतकऱ्याचं ATM आहे. बाकी तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, त्याला तुम्हाला ₹1,00,000-2,00,000 अगोदर गुंतवणूक करावी लागते. इथून तुम्ही 5-10 हजार रुपयापासूनच तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. याच्यामुळं शेळीपालनासारखा एकदम सोपा, एकदम कमी खर्चामध्ये, कमी जागेमध्ये आणि एकदम सोपा व्यवसाय जर म्हटलं तर फक्त शेळीपालन आहे. आणि शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं आहे शेळीपालन. कारण की शेतकऱ्याला या शेळीपालनापासून 2-3 गोष्टीचा फायदा होतो. एक तर दुधाचा फायदा होतो. लहान मुलांना दूध खायला भेटतं शेळीचं. त्याच्यानंतर नंबर 2चं म्हणलं तर लेंडी भेटते शेतीला. आपली शेती सुपीकता वाढते शेतीची. आणि 3 नंबर जर म्हणलं तर आपण बोकडापासून, पिल्ल्यांपासून त्यांच्या पैसे वसूल करू शकतो. म्हणजे 3 प्रकारचं भांडवल आपण एकच गुंतवणूक करायची आणि 3 प्रकारची याच्यामधून इन्कम घेऊ शकतो. किंवा तुम्हाला जर शेळीपालनातील लेंडी खत, जर सेंद्रिय खत तयार करून, गांडूळ खत तयार करून जर विकलं तर त्याचं दाम 3-4 पटीनं तुम्हाला त्याचे पैसे भेटत आहेत. आधी एक किलोची बॅग जर घ्यायची गेलं तर ₹100-150 1 किलोची बॅग भेटते. त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे प्रकार करून शेळीपालनाच्या लेंडीचं बरेच काही प्रकार करतायत. दुधाचे पण करतायत. वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं नियोजन करून त्याच्यामधून चांगल्यापैकी इन्कम बरेच आपले शेळीपालक घेत आहेत. त्याच्यानंतर एका ताईनं असं नियोजन केलेलं आहे की शेळीच्या दुधापासून एक साबण बनवलेली आहे. तुम्ही बघितली असेल. साबण बनवलेली आहे की ही शरीरासाठी खूप म्हणजे चांगली आहे. तर असे बरेच काही फायदे शेळीपालनामध्ये आहेत. शेळीपालन म्हणजे गरिबाचं ATM तर आहेच, पण हे गरिबाची गाय म्हणून ओळखले जाणारा हा शेळीपालन आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यांना शेळीपालन 1, 2, 3 जसे आपल्याला ॲडजस्ट होतात तशा शेळ्या सांभाळायला पाहिजे. आज विचार करायला गेलं तर शेतातील खर्च खूप वाढत चाललेला आहे आणि महागाई खूप होत आहे. गेल्या वर्षी 10-26 ही खताची बॅग ₹1,750 होती, तीच आज ₹2,200 झालेली आहे. औषधी भरपूर भाव वाढलेले आहे औषधीचे पण. असे बरेच काही भाव
शेतकऱ्याचे जे काही शेतकऱ्याला विकत घ्यायचं खत औषध त्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आणि शेतकऱ्याच्या मालाचा भाव दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. आज जर सोयाबीनचा विचार करायला गेला तर सोयाबीन 3,500-4,000 रुपये क्विंटल जाते. हरभरा 4 ते 4,500 रुपये जातो. कापूस 7,000 रुपये क्विंटल जातो. शेतकऱ्याला खर्च वजा करता एकही रुपये पाठीमागे पडत नाही आणि शेतकरी कर्जबाजारी होण्याचे कारणच हे. शेतकऱ्याला अगोदर खर्च करावा लागतो. खर्च केल्याच्या नंतर तेवढा खर्च झालेला वसूल होत नाही, कारण निसर्ग साथ देत नाही. निसर्गानं जर साथ दिली तर शेतकरी सुधरू शकतो, पण निसर्ग साथ देत नाही, व्यापारी साथ देत नाही आणि मालाला भाव भेटत नाही. याच्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस म्हणजे दिवसेंदिवस खूप परेशानीत आलेला आहे. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो, शेळीपालन म्हणजे आपल्याला हे जीवनदान ठरणार आहे. शेळीपालनासारखा व्यवसाय मला तर वाटत नाही दुसरा एवढ्या कमी पैशामध्ये सुरू होणारा व्यवसाय असेल म्हणून. आज म्हैस पालन जर करायला गेलं तर म्हशीला 1,00,000 रुपये लागतात घ्यायला. त्या 1,00,000 रुपयाच्या म्हशीच्या दामामध्ये तुमच्या इकडे 10 शेळ्या येतात. 10 शेळ्याचं 6 महिन्याचं उत्पन्न जर म्हणलं तर 20 पिल्लं. 20 पिल्लाचे उत्पन्न जर म्हणलं तर 8-10 हजार रुपयाला एक पिल्लू जातं 6 महिन्याचं. आज जर 10,000 रुपये एक पिल्लू म्हणलं तर 2,00,000 रुपये. 2,00,000 सोडून द्या, 1,50,000 रुपये. 1,50,000 सोडून द्या, 1,00,000 रुपये बाकीचा खर्च धरा तुम्ही. 1,00,000 रुपये जर म्हणलं 6 महिन्याला तुम्हाला 10 शेळ्यांपासून भेटतात. सुटेसूट जास्त मी काही अफवा सांगितलेलं नाही याच्यामध्ये. एक कमी दामामध्ये जर म्हणलं तर 5-5 हजाराला जरी पिल्लू गेलं तुमचं एका शेळीचं, तरी पण 20 पिल्लांचे 1,00,000 रुपये होतात. 6 महिन्यामध्ये तुमच्या शेतीमध्ये एवढा माल निघतो का 1,00,000चा? म्हणजे तुमच्या 6 महिन्यामध्ये तुमच्या शेळ्याला गुंतवणूक केलेली तुमचे पैसे तुम्हाला परत भेटत आहेत आणि परत पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमचं इन्कम म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला जवळपास 2,00,000 रुपये 10 शेळ्यांपासून इन्कम भेटतं. एवढा सुटेसूट व्यवसाय जर म्हणलं दुसरा कुठलाही नाही. शेळी पालन म्हणजे एक नंबर शेती. आणि ज्यांच्याकडे शेती कमी आहे मित्रांनो, 100% तुम्ही जर 1 एकर शेती असेल तुमच्याकडे, 1 एकर 1.5 एकर, तर 100% तुम्ही 10 शेळ्या कमीत कमी शेळी पालन करायला पाहिजे. 10 शेळ्या सांभाळायला पाहिजे. तेव्हा आपल्याला कुठंतरी 10-20 हजार रुपये त्याच्यामधून महिना पडतोय. 100% यश भेटतं. फक्त प्रयत्न करावे लागतात. कुठलाही व्यवसाय करायचा म्हणलं तर मेहनत करावं लागतं. मेहनतीशिवाय कुठलंही फळ नाही. त्याच्यामुळं व्यवसाय करायचं म्हणलं तर मेहनत खूप गरजेची आहे. मेहनत केली तर कुठल्याही व्यवसायामध्ये आपण फेल जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं शेळीपालन खूप चांगलं आहे. जवळपास 5 वर्ष झाले मी शेळीपालन करतो आहे आणि त्या शेळीपालनामुळे माझं बरं आहे. नाहीतर माझ्याकडे फक्त 1 एकर शेती आहे. 1 एकर शेतीमध्ये काहीही होत नाही. 20,000 रुपये पण मला उरत नव्हते 1 एकर शेतीमध्ये आणि नाही उरत, मागं पडतच नाही. तर मित्रांनो, तुमच्याकडे पण शेळी नसेल तर एक तरी शेळी घ्या आणि शेळीपालन सुरू करा. 100% तुम्हाला शेतीचा आणि शेळीचा फरक 100% लक्ष देईन तुमच्या. तर चला, खूप व्हिडिओ मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.